कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या 1 मेच्या भागात धर्माधिकारी कुटुंब सर्वच नाश्त्यासाठी बसले असता अचानकपणे यशचा फोन वाजतो आणि नेमका त्याला उदयदादाचा फोन जातो. यश प्रचंड घाबरतो आणि पटकन फोन पालता ठेवतो, जेणेकरून कोणाला दिसूच नये. यमुनाला आयतं खोलीत हातात मिळतं. लगेच सुलक्षणाला म्हणते की मा, हे काय बरोबर नाही या, याला सगळंच कसं अलाउड असतं. आणि याचा फोन डायनिंग टेबलवरती वाजला ना, तेव्हा निशा पटकन यशच्या मदतीला धावून येते आणि निशा यशचा फोन जप्त करते, म्हणजे स्वतःजवळ ठेवते, कारण ती यशच्या बाजूने असते. यश गुपचूप उदयशी बोलतोय हे त्याला घरात कोणालाही कळू द्यायचं नसतं, आणि जर कळलं तर किती मोठं महाभारत होईल त्याला चांगलंच माहिती आहे. सुलक्षणा निशाचं कौतुक करते की हुशार आहेस, बरं झालं फोन घेतलात ते. परंतु काकूंना इतकी भूक लागलेली असते आणि समोर वडे बघून तर तोंडाला इतकं पाणी सुटलेलं असतं की मनोमन विचार करते की शी बाई, कधी संपायचा यांचा रामरट्टा, केव्हापासूनची भूक लागली आहे. तेव्हा तिचं लक्ष किचनकडे जातं तर निशा वडे घेऊन बाहेरच येत असते. मग काय, काकू जबरदस्त शक्कल लढवते आणि निशाच्या हातातील प्लेट पटकन स्वतःकडे घेते आणि गुपचूपपणे त्यात एक वडा खाते, कारण तिला भूकच कंट्रोल होत नसते. सगळ्यांपासून लपून छपून खाऊन टाकते. परंतु सुलक्षणाच्या नजरेतून काही चुकत नाही बरं का. सुलक्षणा तिला बघते परंतु बोलत काही नाही. इकडे कावेरी मात्र आपल्या चिकूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगत असते. तेव्हा बाबा लगेच म्हणतात की बघतेस ना, माझ्या काऊने माझ्यासाठी आंबोळ्या बनवल्या आहेत. बाबा उदयला सांगत असतात की कधी कधी तर मला असं वाटतं की मला 2 मुली आहेत, म्हणजे माझी इतकी काळजी घेते ना, आणि घरी आलं तर मला काहीच करू देत नाही, सगळी कामं स्वतःच करते. इतक्यात चंदू काका येतात आणि चंदू काका तिथे दशावताराबद्दल विचारत असतात, म्हणजेच नाटक रचलं जाणार असतं, परंतु त्यातील एक स्त्री भूमिका असते, ते करण्यासाठी कोणी पुढेच येत नसतं. त्याबद्दल दोघेही चर्चा करत असतात. बाबा आणि चंदू काकामध्ये संवाद चालूच असतो. ते म्हणतात की अरे चंदू, तू तर पूर्वी स्त्री भूमिका करतच होता ना, परंतु आता मुलं बघ, कोणी पुढे यायला तयारच नाहीये. एकाला विचारलं तर तो म्हणतो की स्त्री भूमिका केली तर माझं लग्न नाही जुळायचं. आणि तिथे सर्वच जण हसत असतात. छान मस्त गप्पा रंगलेल्या असतात त्यांच्यात. तेव्हा काऊ चंदूकाकांना आंबोळे आणून देते, तर चंदूकाका सांगतात की अरे मग त्याला माझं नाव सांगायचं ना, आजपर्यंत इतकी सुंदर स्त्री भूमिका वटवली आहे आणि चंदूकाका तुझं लग्न जुळवतील की. आता लग्नाचा विषय निघाला म्हटल्यानंतर काऊ कावेरीच्या लग्नाबद्दल चंदूकाकाशी बोलते आणि कावेरीसाठी सुंदर देखणा तिला शोभेल असा मुलगा लग्नासाठी बघायला सांगते. परंतु कावेरी तिला कोड्यात उत्तर देते की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तेव्हा बाबा म्हणतात की काय मिळालं का उत्तर? अगं फॅक्टरीबद्दल बोलते ती, कारण कावेरीचं स्वप्न असतं, जोपर्यंत फॅक्टरी उभी करून गावचं भलं करत नाही तोपर्यंत ती लग्नाचा विचार नाही करू शकत. तर इकडे धर्माधिकारी कुटुंबामध्ये आता सगळे पुरुष नाश्ता करून उठलेले असतात. आता वेळ असते नाश्त्यासाठी बायकांची. काकूंना तर जेवणाची इतकी घाई झालेली असते, कधी एकदा अन्न पोटात चाले असं झालेलं असतं. अन्नासाठी इतकी आसुसलेली असते, पटकन ती चेअरवरती बसते. विद्या तिला आता वाढणार तर सुलक्षणा तिथेच तिला अडवते आणि तिला वाढायचं नाही असं सांगते. तेव्हा सगळेच जण सुलक्षणाकडे पाहतात, कारण काकूंची चोरी तर सुलक्षणाने आधीच पकडलेली असते. तेव्हा सुलक्षणा म्हणते की अगं तिला वाढूच नकोस, तिने खाल्लंय ना आधी. तेव्हा ज्यावेळेस निशाच्या हातून गुपचूप तिने ताट घेतलं होतं, तर गुपचूप पुरुष सगळे जेवत असताना खात असताना हिने चोरून अन्न खाल्लं होतं आणि सुलक्षणाने ते पकडलं होतं. सुलक्षणा काकूंना सांगते की माझी सगळीकडे नजर असते बरं का. आता काय, काकूंना कबूल होण्याशिवाय तर पर्याय नसतो. त्यामुळे सुलक्षणाला सांगते, कन्व्हिन्स करते की छोटंसंच काढलं होतं, नाही म्हणजे वडे कसे झालेत ते चाखून बघायचं होतं ना. मग सुलक्षणा तिथे सांगते की हरकत नाही, तू चोरून खाल्लंस की नाही, आपल्या घरचा नियम मोडलास की नाही. आपल्या घरचा नियम काय आहे की आपल्या घरात पुरुष जेवल्याशिवाय स्त्रिया बसत नाहीत, हो की नाही. मग तू नियम मोडला. आणि काकू तिथे तिला कन्व्हिन्स करत असतात, रिक्वेस्ट करतात. तिला वाटत असतं की कदाचित काकूंची मनस्थिती ती समजून घेईल, परंतु सुलक्षणा तिला उलट हे सांगते, दटावते की आज तू जे केलंस ती एक चूकच होती ना, मग तुझ्यासारखं जर बाकीच्या बायका वागायला लागल्या तर शिक्षा तर भोगायला लागणारच आहे.
आता धर्माधिकारी कुटुंबाचे नियम काकूने धाब्यावरच बसवलेत म्हटल्यानंतर शिक्षा भोगणंही साहजिकच आहे. तेव्हा सुलक्षणा दिवसभराचा उपवास काकूंना करायला सांगते. काकूंची हालतच खराब होऊन जाते. आधीच पोटात एवढे कावळे ओरडत आहेत, इतकी भूक लागली आहे, त्यातून आता उपवास धरायचा, तिच्यासाठी ते अशक्यच असतं. परंतु सुलक्षणा सांगते की माणसाला भूक ही सगळं काही शिकवते आणि तिच्या समोरचं ताटच काढून घेते. सुलक्षणा किचनमध्ये निघून जाते आणि तिच्यावरती काकूंचा प्रचंड राग असतो, परंतु तिच्या विरोधात थोडी जाऊ शकणार आहे. आता मग काय, आयतं कोलीत हातात मिळले म्हटल्यानंतर यमुना मुद्दाम तिला डिवचायला लागते. काही म्हणा काकू, तुझा ना तुझ्या जिभेवरती ताबाच नाही आहे, खाण्याच्या बाबतीतही आणि बोलण्याच्या बाबतीतही. तिच्यासमोर मुद्दाम विद्याने बनवलेल्या वडा सांबारचं इतकं कौतुक करते की विद्यासुद्धा खूप खुश होऊन जाते. दोघे मिळून काकूंची चांगलीच मजा लुटत असतात. इकडे मंदार ज्या वेळेस घरी आलेला असतो तर कावेरीवरती त्याचा जीव असतो, त्याचं प्रेम असतं आणि तिला समोर पाहता क्षणी तो तिच्यामध्ये हरवून जातो. त्याला तिची काळजी वाटते. तो तिची विचारपूस करतो की कशी आहेस तू. नाही म्हणजे मला कळलं की जत्रेमध्ये तुझा गुंडांशी वाद झाला, तेव्हा बाबा तिथे मस्करी करत म्हणतात की अरे काळजी तर त्यांना वाटायला हवी की जिच्या सोबत त्यांनी वाद घातला. तेव्हा सगळेच जण खळखळून हसत असतात. परंतु मंदारला कावेरीची इतकी काळजी वाटत असते. तो कावेरीला विचारतो की त्या दिगंबरचं चॅलेंज घ्यायचंच कशाला. आता त्या सगळ्या गावाबाहेर गेलेल्या माणसांना तू एकत्रित कशी जमवणार आहे. त्यालाच इतकं टेन्शन येतं की कावेरीच्या बाबांना काही भीती वाटत नसते. कावेरीचे बाबा उलट मंदारला सांगतात की टेन्शन घेऊ नकोस, अरे उलट ती ते चॅलेंज नक्की पूर्ण करून दाखवेल आणि त्याला उलट नाश्ता करण्यासाठीच बसवतात. कावेरी चिकूसोबत खेळत असते तेव्हा काऊ तिच्याजवळ जाते. काऊ कावेरीचं कौतुक करत म्हणते की बघ, तुझ्यासोबत असला की किती खुललेला असतो हा, काहीही म्हणा, तू त्याची दुसरी आई शोभतेस. तेव्हा कावेरी म्हणते की मावशी ही ते बाळाची दुसरी आई असतेच की. तर उदय तिथे खंत व्यक्त करतो की बाबा, चिकू इथे आता रुळायला लागला आहे. त्याला त्याच्या आजी आजोबांचं, आत्या काकांचं प्रेम नाही मिळालं, परंतु तुम्ही किती जीव लावताय त्याला. इकडे धर्माधिकारी कुटुंबात मात्र सुलक्षणा विद्याला सांगत असते की आज दुपारी ताकातलं पालक कर. नेमकं ते यश ऐकतो आणि इतकं खुश होऊन जातो. यश धावत येतो, त्याच्या मासमोर हट्ट धरतो की मा, ताकातले पालक अगं मला किती आवडतात, परंतु तू तुझ्या स्टाईलने बनव ना माझ्यासाठी, मला तुझ्याच हातच्या आवडतात. आता मला सुलक्षणाला आपल्या मुलाचा शब्द मोडता येत नसतो, कारण तिचा त्यांच्यावरती खूप जीव असतो. तेव्हा ती लगेच होकार देते. तर उदय मा दोघांचीही भेट करून आणण्यासाठी आपले यशने इतकी जबरदस्त शक्कल लढवलेली असते. तो तिथे सुलक्षणाला सांगतो की मा, अगं आपण कोकणात जायचं का, म्हणजे येत्या 3 दिवसामध्ये कोकणात रामेश्वरमची जत्रा आहे आणि तू म्हटली होतीस ना की आपलं प्रोडक्ट लॉन्च करण्यापूर्वी त्याच्या सक्सेससाठी तुला नवस बोलायचं आहे, मग जायचं का आपण, म्हणजे त्यानिमित्ताने आपलं देवदर्शनसुद्धा होईल. आता मग काय, प्रत्येक वेळेसारखं यमुनामध्ये तडमडतेच. यशचा प्रत्येक शब्द सुलक्षणा उचलूनच धरत असते. म्हणूनच तर ते सगळं तिला खटकत जे असतं. मुद्दामच येऊन विचारते की वा, देवदर्शन आणि तू, का वेगळं काही कारण आहे. यश थोडासा घाबरतो, कारण त्याला काहीही करून निदान चिकूला तरी सुलक्षणाला दाखवायचं असतं. त्याला पाहून तरी सुलक्षणाचा राग ओसरेल आणि त्याच्यासाठी तरी ती उदय आणि कावेरीला घरात घेईल असं त्याचा विचार असतो. परंतु यमुनामध्येच तडमडते. इतक्यातच श्रीकांतसुद्धा तिथे म्हणतो की उद्याच्याला आपलं नवीन प्रोडक्ट जे लॉन्च करणार आहोत आपण, त्याच्या टॅगलाईनसाठी कॅम्पेन आहे ना. यश तिथे त्याच्या बाबांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की बाबा, अहो मीटिंग मी पोस्टपोन करेन ना, परंतु बाबा नकार देतात. काय आहे, प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे ना. मग बाबा तिथे यशला सांगतात की नाही नको, तू फक्त कॅम्पेनसाठी मला टॅगलाईन दे, मीटिंगचं काय ते माझं मी बघतो. तेव्हा मात्र काकूला हे सगळं खटकत असतं, कारण प्रत्येक ठिकाणी सुलक्षणाच्या मुलांचंच उदो उदो होत असतं आणि त्यातून यश तर इतका हुशार की त्याच्या हुशारीला कोणी पारच करू शकत नाही. मग काय, सगळ्यांच्या तोंडात नुसतं यशचं नाव, त्याचंच कौतुक. ते काय तिला बघवणार आहे का. मग तिला वाटतं की तिच्या मुलाचं कौतुक व्हावं आणि तिच्या मुलाने सुद्धा यशसारखं हुशार राहावं, पुढे जावं आणि कंपनीची सगळी सूत्र आपल्या हातात घ्यावी. परंतु संदीपला ती डिवचत असते. संदीप सांगतो की मला असलं काही सुचत नाही.
ती मुद्दाम आता त्याच्यावरती जबरदस्ती करते की मस्त अशी टॅगलाईन सुचव. आता संदीप विचार करत असतो आणि यश ज्या वेळेस विचारत असतो तर यमुना मुद्दाम त्याला सांगते की यश, टॅगलाईन नाही सुचवता आली ना तर तुझं कोकण कॅन्सल हा. प्रत्येक वेळेस ती त्याला आडवी जात असते. यशला इतकं टेन्शन येतं की बाप रे, आता कोणती टॅगलाईन सुचवायची काहीच कळत नसतं. आणि जर टॅगलाईन नाही सुचवली तर जत्रा कॅन्सल, आणि जत्रा कॅन्सल झाली तर मग उदय, सुलक्षणा या दोघांची तो भेट कशी घडवून आणेल. इतक्यातच हुशार यशच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि यश तिथे त्याच्या बाबांना सांगतो की 2च मिनिटात आलो आणि धावत आपल्या रूममध्ये निघून जातो. मग काय, आता यशला काहीतरी भन्नाट आयडिया सुचली म्हटल्यानंतर यमुनाचा चेहराच उतरतो. यश लगेचच उदयदादाची मदत घेतो. उदयदादाला तो पटकन व्हिडिओ कॉल करतो आणि उदयदादा तिथे यशला पाहता खुश होतो आणि विचारतो की बोल. तेव्हा यश म्हणतो की दादा, तुला चांगलंच माहिती आहे ना की बिझनेसमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. मला खूप मोठा शेफ बनायचा आहे, परंतु मला हे सगळं कोण समजवणार. तर आपल्या कॅम्पेनसाठी एक टॅगलाईन हवी आहे, मग तूच ती सुचव ना. तेव्हा उदयदादा थोडाफार विचार करतो आणि त्यानंतर यशला छानशी अशी टॅगलाईन सुचवतो की अस्सल पदार्थाची चव म्हणजे धर्माधिकारी. परंतु मागून कावेरी चिकूला खेळवत असते आणि ती उदयला सांगते की टॅगलाईन असावी तर ती सगळ्यांना आपलीच हवी वाटणारी, म्हणजे ते प्रोडक्ट जणू काही आपलंच आहे असं वाटावं अशी टॅगलाईन. यशला तिथे काही कळत नसतं की ती कोण आहे. उदयला सुद्धा आता काही सुचत नसतं आणि त्याच्या मदतीला धावून येते ती कावेरी. कावेरी ती मस्त अशी टॅगलाईन सुचवते की परंपरा वर्षानुवर्षाची आणि अस्सल चव आईच्या हातची. तेव्हा उदय, यश कावेरीवरती इतके खुश होऊन जातात. यश तर मोठ्यानेच ओरडतो की क्या बात है दादा, इतकी मस्त टॅगलाईन सुचवली आहे ना, त्या कोण आहेत. यश खूप उत्सुक असतो जाणून घेण्यासाठी, परंतु उदय सांगतो की झालाच सुरू, कारण यशचा स्वभाव त्याला माहिती असतो. उदयदादा तिथे कावेरी आणि यश या दोघांनाही आमने सामने आणणारच असतो. तो म्हणतो की अरे, एवढे मोठे आयडिया जिने सुचवली तिला थँक्स तर म्हण. तेव्हा यश कावेरीचे आभार मानतो आणि फोनवरतीच तो तिला म्हणतो की थँक्स फॉर इंटरनेट यू. तेव्हा कावेरीला सुद्धा मस्त आयडिया सुचलेली असते यशमुळेच. आता दोघांनी एकमेकांना नकळतपणे मदत केलेली असते. दोघांनी एकमेकांना पाहिलेलं नसतं, परंतु एकमेकांसाठी धावून आलेले असतात. परंतु होतं असं की फोन चालू असतानाच नेमकं सुलक्षणाचा आवाज येतो आणि यशला आता तिथे फोन ठेवण्या वाचून पर्याय नसतो. म्हणूनच तो त्याच्या दादाला सांगतो की ठीक आहे, आपण नंतर बोलूयात. तोचपर्यंत काकूंच्या सांगण्यावरून संदीप तिथे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने 2-3 टॅगलाईन बनवलेल्या असतात, त्या तो त्याच्या काकांना म्हणजे श्रीकांतला दाखवत असतो. संदीप तिथे टॅगलाईन सांगतो की खाल तर पुन्हा खाल, परंतु श्रीकांतला त्यामध्ये काही तथ्य वाटत नसतं. श्रीकांत तिथे सुलक्षणाचं ओपिनियन मागतो. तेव्हा सुलक्षणा म्हणते की आता मी काय सांगणार, म्हणजे मला काही सुचत नाहीये, परंतु आपले पदार्थ पाहता क्षणी लोकांना ते आपल्या घरचे वाटले पाहिजेत आणि त्यामध्ये त्यांना त्यांच्या आईच्या हातची चव जाणवली पाहिजे. इतक्यातच आपला यश पटकन धावत येतो आणि पटकन कावेरीने जी टॅगलाईन त्याला सुचवलेली असते तो बोलून दाखवतो की परंपरा वर्षानुवर्षाची, अस्सल चव आईच्या हातची. तेव्हा सगळेच जण एकटक यशकडेच पाहत राहतात. तो एकदा त्याच्या माला बघतो, एकदा त्याच्या बाबांना बघतो. सगळेच जण नुसते त्याच्याकडे वेड्यासारखे बघतच असतात. आता यशच्या विरोधात असणाऱ्या यमुना काकू दोघींनाही वाटतं की चला, याचं कोणी ऐकणार नाहीये. परंतु दुसऱ्याच सेकंदाला त्याचे बाबा इतके तोंड भरून कौतुक करतात ना यशचं की त्यांना ती टॅगलाईन खूप आवडलेली असते. परंतु इकडे सुलक्षणा मात्र मनोमन इतकी हळवी होऊन जाते की तिला तिच्या उदयची आठवण येते की उदय तिच्या हातून पहिला घास घेतल्याशिवाय कधीच जेवत नव्हता. तिचे आपसुकच डोळे पाणावतात, परंतु स्वतःला कसंबसं तरी सावरते आणि यशचं कौतुकच करते. यमुनाच्या तोंडावर चांगलाच चपराक बसलेला असतो. विचारात पडते की इतकी मस्त टॅगलाईन याला कशी सुचली असावी. तर यशला आता धीरच धरवत नाही आणि तो त्याच्या आईबाबांना विचारतो की मग आपण जत्रेला जायचंय ना. तेव्हा ते दोघे होकार देतात. तर यश तिथे त्याच्या माला विचारतो की मग मी बॅग पॅक करायला घेऊ का. तेव्हा यमुनामध्ये तळमळतेच आणि ती लगेच गोडी गुलाबीने म्हणते की मी सुद्धा येऊ का तुमच्यासोबत.
परंतु सुलक्षणा तिची चांगलीच बोलती बंद करते, हे सांगून की काय गरज आहे एवढ्या सगळ्यांची तिथे जायची, नवस तर मला करायचं आहे ना, मग घराकडे कोण लक्ष देणार. यश मात्र खूप खुश होऊन जातो. त्याचं स्वप्न सत्यात उतरणार असतं. त्याच्या उदयदादा आणि माची लवकरच भेट तो घडवून आणणार असतो. कधी एकदा सकाळ होते, कधी एकदा तो भेट घडवतोय असं झालेलं असतं. यामध्ये निशा विद्या त्याला सामील असतात बरं का. जाण्यापूर्वी यश त्यांना डोळा मारतो आणि कारण त्याचं काम फत्ते झालेलं असतं. तो पटकन धावत बॅग पॅक करायला जातो. तर यमुनाला तिथे थोडासा संशय आलेलाच असतो की हा यश इतका खुश का होऊन जातोय, म्हणजे नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. गावामध्ये मात्र सगळेच जण कावेरीची वाट पाहत असतात. कावेरीने दिगंबरला केलेलं चॅलेंज तिला पूर्ण करून दाखवायचं असतं आणि दिगंबर तिची वाटच पाहत असतो. आणि कावेरी आली नाही म्हटल्यानंतर तिच्या विरोधात अख्ख्या गावाला भडकावतो की बघितलंस कुठे कावेरी नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारते, काय म्हणतात ना ते की सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. तर अख्ख्या गावाला कावेरीच्या विरोधात भडकावत असतात की ही कावेरी काही करू शकत नाही, नुसत्या मोठ्या मोठ्या बाता मारते. गावाबाहेर गेलेल्या लोकांना जे कामासाठी गेले आहेत कायमचं गाव सोडून ही कशी परत आणणार आहे. परंतु त्यांच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर द्यायला आणि चॅलेंज पूर्ण करण्यासाठी कावेरी हजरत होते. कावेरी येत्या क्षणी अख्खा गाव खुश होऊन जातो. ती दिगंबरच्या समोरच उभी राहते. ती दिगंबरला सडेतोड उत्तर देते की तुमचं कसं झालंय ना, मीठ लाया आणि माका खाया, म्हणजेच जिथे तिथे तुम्हाला नुसतं पुढे पुढे करायचं असतं. मी चॅलेंज स्वीकारलं होतं ना, मग महाआरतीसाठी बाहेरगावी गेलेली सगळी माणसं परत एकत्र येणारच. कावेरी ठणकावून अख्ख्या गावासमोर सांगते. तर यशमुळे आता कावेरीला खूप मोठी मदत झालेली असते. दोघांनी एकमेकांना तितकीच मदत केलेली असते, कारण यशमुळे ती चमत्कार घडवू शकते. कावेरीने प्रोजेक्टर आणलेला असतो आणि त्याचबरोबर त्याला लॅपटॉप कनेक्ट केलेला असतो आणि इंटरनेटद्वारे आता त्या गावाबाहेर गेलेल्या सगळ्या माणसांशी ती भेट घडवून आणणार असते. ज्यावेळेस ती प्रोजेक्टर ऑन करणार, गावातल्या लोकांना काही माहिती नसतं ना, ते आपलं विचारतात की कावेरी लोक काय पडद्या मागून येणार आहेत का. तेव्हा कावेरी हसते आणि सांगते की बघा आता प्रोजेक्टर चालू करता क्षणी आता गावातली जी काही बाहेर गेलेली मुलं असतात ती लाईव्ह आलेली असतात आणि त्यांना पाहता त्यांचे आई वडील इतके खुश होऊन जातात की कावेरीने मायलेकरांची भेट घडवून आणलेली असते. कित्येक दिवसानंतर आपल्या मुलांना असं पाहता येतंय म्हटल्यानंतर ते इतके खुश होऊन जातात. प्रत्येकजण आपापल्या मुलांना भेटण्यासाठी आसुसलेलं असतं, गप्पा मारत असतात आणि ते सुख पाहता कावेरी समाधानी आनंदी होऊन जाते आणि दिगंबरच्या तोंडावर चांगला चपराकाही मारते. सगळेच जण टाळ्या वाजवत नुसतं कौतुकाचा वर्षाव करतात तिच्यावरती. कावेरीचे डोळे अश्रूंनी भरलेले असतात. तेव्हा मंदार कावेरीचं कौतुक करतो. तो म्हणतो की खरंच तू करून दाखवलंस कावेरी. तेव्हा बाबासुद्धा पुढे येतात. आपल्या लेकीचं इतकं कौतुक करतात, त्यांना अभिमान वाटत असतो. तेव्हा कावेरी आपले अश्रू पुसते आणि सांगते की हपूस, खरा आनंद तर त्यावेळी होईल जेव्हा ही लोक आपल्या गावात परत येतील. फॅक्टरीचं स्वप्न आपण फक्त रोजगार मिळावे यासाठी पाहिलं नाही, तर या गावापासून दूर जाणारे जे काही कुटुंब आहेत ते पुन्हा एकत्रित येण्यासाठी पाहिले ना. उदयसुद्धा तिथे कावेरीचं कौतुक करतो आणि तो सांगतो की खरंच तू जे स्वप्न पाहिलं आहे ना ते लवकरात लवकर देवकृपेने सत्यात उतरू देत आणि असंच माझ्या चुकूरचं कुटुंबसुद्धा एकत्रित येऊ देत. तेव्हा मनोमन उदय देवाकडे प्रार्थना तीच करत असतो. तर कावेरीसुद्धा त्याला समजावते की असंच होणार आहे. कावेरी तिथे सगळ्याच गावातल्या माणसांना सांगते की चला मग आरती करून घ्यायची ना. तेव्हा अख्खा गाव कावेरीच्या साथीने उभा असतो. मग काय, चंद्रकांत दिगंबर तिथे तोंडावरती चापटलेला असतो आणि तो काही आरतीला आतमध्ये जातच नाही, त्याचा धीरच होत नाही. कावेरी तिथे ऑनलाईन असलेल्या सगळ्यांना सुद्धा सांगते की चला मग आपण आरतीला सुरुवात करायची ना. तर गुरुजींनी कावेरीलाच आरतीचा मोठा मान दिलेला असतो. आरती कावेरीच्या हातामध्ये दिलेली असते आणि सगळ्या गावाच्या साथीने कावेरी चॅलेंज पूर्ण करत देवाची महाआरती करते. त्यानंतर स्वतः आरती केल्यानंतर थोड्या वेळाने ती तिच्या बाबांच्या हाती आरती सोपवते. सगळ्या गावाच्या साथीने सगळ्यांसोबत आरती करून झाल्यानंतर बाबा अख्ख्या गावातील मंडळींना आरती देत असतात. कावेरी, मंदार, उदय, काऊ हे चौघेही आरती घेतात आणि कावेरी पाठोपाठ बाहेर येतात.
कावेरी दिगंबरला चांगलीच भारी पडलेली असते. कावेरी येऊन दिगंबरला जाणीव करून देते की मग काय काकानो, केलं ना पूर्ण चॅलेंज, आले की नाही सगळे आरतीला. तेव्हा दिगंबर स्वतः हरलाय म्हटल्यानंतर इतका आताताईपणा करायला लागतो. कावेरीलाच तो उलट धमकवतो की बस करा तुमची ही नाटकं, म्हणजे तुम्ही लोकांची फसवणूकच करताय. गावाच्या लोकांच्या ज्या काही जमिनी घेतल्यात ना तुम्ही फॅक्टरीच्या नावाखाली, त्या सगळ्या परत करा त्यांना. तेव्हा कावेरी त्यांना सडेतोड उत्तर देते की हे फॅक्टरीचं माझं स्वप्न मी लवकरच पूर्ण करणार. मग काय, दिगंबरच्या हाती चांगला चान्स असतो. कावेरी आणि तिच्या बाबाच्या वर्मावर बोट ठेवण्याचा. मुद्दामच ते म्हणतात की तुझ्या भावासारखं, कारण ते स्वप्न पाहण्याच्या नादात तर त्याचा जीव गेला होता. कावेरी बाबांच्या काळजात सर करतं. दोघांचेही डोळे पाणावलेले असतात आणि दिगंबर मूर्खासारखा फिदीफदी त्यांच्यावरती हसत सुटतो. देवकृपेने इतक्यातच खूप मोठा चमत्कार घडतो. कावेरीला इन्व्हेस्टरचा फोन आलेला असतो आणि फोन रिसीव्ह करताच आनंदाच्या बातमीने कावेरीचा आनंद ओसंडून व्हायला लागतो. धावत येऊन आपल्या बाबांना घट्ट मिठी मारते आणि गोलगोल भिंगवायलाच लागते. बाबांना काही कळेनासच होतं कावेरी इतकी खुश का आहे. कावेरी अख्ख्या गावासमोर मोठा खुलासा करते की बाबा, आपल्या इन्व्हेस्टरचा फोन आला होता, त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केलाय आणि आपल्या फॅक्टरीसाठी इन्व्हेस्ट करायला सुद्धा तयार झाले आहेत. देवाच्या मंदिराच्या दारातच इतका मोठा चमत्कार घडलेला असतो. कावेरीचं स्वप्न आता सत्यात लवकरच उतरणार असतं. तर मंदार पटकन जाऊन देवाचे आभार मानतो आणि ढोल घेऊन ढोल बडवायला लागतो. अख्ख्या गावाच्या साथीने कावेरी आनंदाने नाचत उड्या मारायला लागते. उदय, काऊ, बाबासुद्धा आनंदाने नाचत असतात आणि मुद्दाम कावेरी दिगंबरच्या समोरच नाचत असते, डिवचत असते मुद्दाम त्याला. आतापर्यंत तिच्यावरती हसण्याची फिदी हसण्याची वेळ त्याची होती ना, परंतु आता तीच वेळ कावेरीची आलेली असते. मग काय, दिगंबरने या आधी जसं कावेरीच्या घरासोबत घातपात घडवला होता तेच त्याच्या मनात डोक्यात कारस्थान शिजतं. तिच्या भावाला गायब करून जमीन हडपणारा तर तोच होता, परंतु आता कावेरीच्या बाबतीतही तो तेच करण्याचा निर्णय घेतो. तर आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत जत्रेच्या वेळी होतं असं की काका काकू ज्या वेळेस कामात व्यस्त असतात, त्यांचं छोटं बाळ रडत असताना कावेरी जाते त्या काकूंच्या मदतीला आणि काकांचे विचार असे की जणू काही त्यांच्यासाठी बाई म्हटलं की चपलेचंच जागे. मग काय, कावेरी त्यांना चांगला धडा शिकवते. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, आजची स्त्री पुरुषांच्या 2 पावलं पुढे आहे. आणि ते वाक्य नेमकं सुलक्षणा यशची माच ऐकते आणि ती म्हणते की अशी मुलगी माझ्या घरात तरी नको, ती जर आली ना तर घरात वाताहत होईल. यश कावेरी दोघेही एकत्र साथीने रामेश्वरमचे आशीर्वाद घेत असतात आणि देवाचा आशीर्वाद घेऊन कावेरी जात असता कावेरीची ओढणी उडते यशच्या तोंडावरून आणि यशला तो स्पर्श मनाला भिडतो. त्याच्या अंगावरती शहारे दाटून येतात आणि तो जेव्हा मागे वळून पाहतो तर यश फक्त कावेरीला पाठमोरीच पाहतो. परंतु यशला उदयकडून समजेल का, त्याची मदत करणारी ही मुलगी तीच होती आणि यश आता उदय दोघांचीही भेट कशी घडवून आणेल पाहणं मनोरंजकच ठरेल.